हाय हॅलो, कसे आहात सगळे? बरेच असेल, मी पण बरी. माझं नाव आहे सोनी, मी राहते हैदराबादमध्ये आणि सगळे बरेच असेल. सगळ्यांची गणपतीची तयारी चालत असेल, कोणी डेकोरेशन करत असेल तर कोणी काय करत असेल. चला, आमचं पण तेच चाललं आहे. आज तेच करायचं आहे आम्हाला पण. आणि तुमचा व्हिडिओ बघण्याचे धन्यवाद करते, जे पण व्हिडिओ बघतात. आणि ते मनापूर्वक धन्यवाद. जर सबस्क्राईब नाही केले असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि डेली असंच व्हिडिओ बघत राहा. आणि छान वाटत असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा. आणि चला, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि इथे मी सकाळची चाय चपाती घेतली होती दोघंजणाला. आम्ही दोघंजणं चाय चपाती जास्त करून खातो, तर तेच घेत होती. आणि पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तर तुम्हाला. हाय हॅलो, कसे आहात सगळे बरेच असेल, मी पण बरी. माझं नाव आहे सोनी शिंदे. आणि चला आता कामं करूया. आज साफसफाई काढते. इथे ना सगळं बॅग काढत होती मी. वरचं पूर्ण झाडायचं होतं ना मला. आणि मला तसं पण लई दिवस झाला होता, मी काढली नव्हती सगळं. तर लई दिवस म्हणजे 3-4 महिने झाले असेल. मी म्हणजे ऑपरेशन करून आली तेव्हापासून मी त्या पोर्शनचा मी झाडली नव्हती. आणि वरचा असं तर झाडतच असते. आणि फॅन वगैरे तर कवा पण साफ करतच असते का, म्हणजे ते डस्ट लई असतो. म्हणजे घर ना खाली आहे ना, माझा रूम म्हणजे खाली आहे, वरती नाही आहे. वरती असलं तरी डस्ट येतोच. आणि गाडी वगैरे ना सगळं लई जातात इथून, तर डस्टचं तर काय बोलूच नाही शकत. ते घरात येते कसं, दरवाजा बंद करून ठेवा या दरवाजा खोलून ठेवा, तुम्ही डस्ट येणारच आहे. आणि ते काय नाही, त्याच्यामुळे काय सगळं साफ करत होती. आणि साफ असलेला घर लय चांगला असतो बोलतात. साफ केलेलं किती तुम्ही चांगला ठेवणार तेवढं लक्ष्मी प्रवेश करते तुमच्या घरी, असं मी ऐकले आहे. पण बघितले तर कधी नाही आहे. पण काही नाही बोलतात आणि ते खरं पण असेल. सगळे लोकांचा एक्सपिरियन्स असणार, आपलं पण असणारच, होणारच. आणि बघूया. तर इथे मी ना पूर्ण करून घेत होती, साफसफाई करून घेत होती, पूर्ण झाडत होती. आणि लय म्हणजे लय डस्ट होता, लय काय बोलायचं. डस्टाचं काय बोलू शकत नाही. एवढं डस्ट कुठून आले काय म्हणजे समजतच नाही. बाहेरूनच सगळं डस्ट येतात आणि सगळं असं होतात. आणि मीच बोलते कुठून आले, बघा काय बुद्धी आहे माझी. पण राहू द्या. आणि आज मी ना लई थकली आहे, त्याच्यामुळे 2 दिवस झाले मी कंटिन्यू काम करते. आणि तसं काम म्हणजे एवढं काम नाही आहे, थोडंफार होते. तर आज शरीर झाडा झालं आहे ना, त्याच्यामुळे ना 1-2-3 तास लई झालं आहे असं, म्हणजे थोडा हेवीपणा लागते शरीराला. आणि रात्री पण माझीच मस्ती आहे, मी लवकर झोपत नाही, त्याच्यामुळे ना थोडा झोपणे पण असं होते. चला काही नाही, चालत असतो तो. आणि इथे मी सगळं बॅग ठेवत होती, जमून ठेवत होती. आणि माझ्याकडे ना मोठा बॅग होता एक, ते मी ना टाकून दिले का, म्हणजे ना ते ना त्याची चैन बी फेल झाली होती आणि ते लईच खराब झाला होता, तर ते टाकून दिली. आणि हे जे 2 बॅग होते ना, ते मी मिशोवरून, तर आम्ही काय पण वॉरंटी असो ना, तर मी ना पेपर सांभाळून ठेवते. पुढे काम देते ना, आपलं पण पैसे वेस्टच होतात ना. आपण 1 वर्ष 2 वर्ष 1 वर्ष तरी चाललं पाहिजे म्हणून तसं आणतात, पण ते चालत नाही. ते कसं चालत नाही आता त्यांनाच माहिती, जे बनवतात त्यांनाच माहिती. तर सांभाळून ठेवले हे. आणि हे आहे इस्त्रीचा बॉक्स. नवीन इस्त्री आणले होते, तर ते इस्त्री काढले. हेच इस्त्री आहे आणि लय भारी आहे, पण लय भारी आहे, मस्त इस्त्री आहे ती. आणि जुनी इस्त्री तुम्हाला दाखवते. 2 वर्षाची वॉरंटी असते ह्याची. आणि जुनी इस्त्री हे बघा, आम्ही मुंबईवरून आणले होते तेव्हा त्या घरातून आणले होते जुनी. हे लय चिपकायचे ह्याच्यामध्ये कपडे. हे बघा ना कसं दिसतंय. हे ना असली इस्त्री ना कधीच घेऊ नका, लय चिपकते. आणि हे पण वॉटरवाला आहे तसं, पण तर लय दिवस चालली ही, पण लय दिवस चालली. माझे लग्नाच्या आधीची इस्त्री आहे ही. आणि आम्ही आता 1.5 वर्ष झाले हे सोडले, ते नवीन आणले तेव्हापासून. पण तरी ही चालू आहे इस्त्री, तरी आम्ही ठेवून दिले. कधीतरी काम देईल या कोणाला पाहिजे तर देऊन टाकेल, त्याच्यामुळे ठेवून टाकले.
असं मी कोणाला काय पण देत नाही हा, त्यांना वाईट वाटायला पाहिजे तसं मी देतच नाही. जर स्वतःचे तोंडाने मागतात ना तेव्हाच देते, नाही तर नाही देत मी. घ्या म्हणून कधी कोणाला नाही बोलत मी. कशाला बोलायचं, नाही तर ते वाईट समजतात ना, यूज केलेला दिलंय म्हणून बोलतात. म्हणून त्याच्यामुळे आम्ही कोणाला देत नाही. जर पडलेला वेळ आहे तर राहू द्या, आपल्याला काम देईल कधी. पण दुसऱ्याला मागितले तर हाय म्हणून बोलले, आणि मागितले ना द्या म्हणून त्याला चांगलंय. असं काही नाही. त्याला ठेवते वरती, एवढं झालंय ठेवून. आणि हे साड्या ठेवले मी डस्ट नाही व्हायला. तुम्ही आत्ताच बघितले किती डस्ट होता ना, लय होतात. खाली आहे ना घर, सगळ्या गाड्या येतात जातात ना, त्याच्यामुळे ना सगळं आतमध्ये येतात डस्ट. त्याच्यामुळे हे ठेवते, लाईनीने ठेवते. आणि सगळं आता वरचा झाला, आता हे खालचा काढते. आज पूर्ण करून टाकेल ह्या घर मी, आणि उद्या दुसरा घर घेईल. आणि फ्रीज वगैरे सगळं साफ करायचं, तुम्हाला नक्की दाखवेल सगळं. म्हणजे ती राहील चटाई. आणि ही बॅग ना आम्ही ना काढत असतो पोरांचे कपडे ह्याच्यात नवीन वाले, तर त्याच्यामुळे कालला घालणं होत राहतं. तर ह्याला असंच ठेवले, ह्याला इथे जाऊया आणि बाकीची साफसफाई करून घेऊया. हे ना वरचं झालंय. आणि देवचं आहे. आम्ही डीमार्ट मधून सगळं सामान आले होते, ते ठेवते तिकडे. मला ना सगळं आणायचंय. आणि हे बघा ढाकण किती घाण झालंय. मला आणायचे सगळं सगळं, म्हणजे सगळं आणायचंय. कुंकुम बी संपायला आलाय. हे बघा सगळं आणायचंच आहे. आता गणपती बाप्पा येणार आहे तर आणायचंच असणार. हे हळद आहे, ती घरचीच हळद आहे. मी गावी गेली होती काकीकडे, तर काकीने घालून दिली होती मला, भरपूर दिली होती. हाय किचन मध्ये पण देवासाठी वेगळं काढून ठेवली मी. सगळं हात नाही लावला पाहिजे सत्तेच्यामुळे. आणि ह्याच्यात आहे माझीच आणायचं अजून सामान. मी आणेल सामान, आणायचं जर त्याच्यामुळे. ठेवते वरती, ठेवून देते. आणि हे धूप आणले गणपती बाप्पासाठी. हे धूप वगैरे आणले. आणि चहापत्ती बोलते, अगरबत्ती. हे आम्ही हे आणत असतो, आम्हाला लय चांगला परवडते. पूर्ण महिना जात आहे ह्याच्याने आमचा. तर हे आणले. आणि तेलाची बॉटल पण आणले. आणि अजून कम पडलं तर अजून बाहेरून आणू, जेवढं होऊ शकते तेवढं आणले आम्ही बाहेरून डीमार्ट मधून. चल ठेवते इथे. धूप करायचं असतो ना, शेण असतात ना, शेण म्हैशीची या गायची शेण. तर हे शेण आणली तुम्ही धूप करायला. लय चांगला असतो धूप करणं ह्याचा. माझ्याकडे धूप आहे, पण त्याचं ना हे नाही, म्हणजे जाळून धूप करतात ना ते नाहीये. मी आणणार आहे. हे असंच ठेवून देते, म्हणजे आता काम देईल. मला सगळं आणायचे, गुलाबजल आणायचे, गौमूत्र आणायचे, लय भरपूर सामान आणायचे. आणूया आपण. आता गणपती टाइम आहे ना थोडासा अजून, सगळं आणेल. सगळे तयारीमध्ये चालूच झाले सगळे गणपतीचे. आम्ही पण थोडा करतो. आमच्याशी जेवढं होईल तेवढं मी करेल माझ्याशी, आणि भरपूर सेवा करेल. जेवढं होऊ शकते माझ्याशी सेवा तेवढं कर सकते. भरपूर माझे मनापूर्वक. मी ना हे व्हिडिओ ना अपलोड करून टाकली होती, पण माझी व्हिडिओमध्ये ना खाली कॉपीराईट आली होती. हां, मला का म्हणजे टी व्ही चालू होती ना, त्याचं सॉन्ग वगैरे चालू होता. असं काय आवाज राहिला ना तर लई कॉपीराईट येते. आणि त्याच्यामुळे मला वाटलं की कशाबद्दल बघितले तर जास्त करून टी व्हीचाच आवाज होता. तर म्हणून मी ना थोडा हाफ डिलीट करून टाकली, जेवढं टी व्हीचा आवाज येत होता तेवढं.
आणि तुम्हाला बघायलाच भेटणार. आतापर्यंत तर आला असता तुम्हाला व्हिडिओ 6 वाजेपर्यंत, आता वाजले 8:30 वाजले. परत मला अपडेट करायला लागणार हे व्हिडिओला. मला म्हणजे कट करून सगळे पूर्ण परत मीनी ऑडिओ दिले तोंडातून. आणि खरं सांगू ना तर यासलं कॉपीराईट आला ना तर आपलं ना यूट्यूब जो असतो ना तो पुढे जाऊन ना लई त्रास देणार आपल्याला. म्हणजे ते ॲक्सेप्ट नाही करणार आणि ते ना वेगळं म्हणजे कॅन्सल करून टाकणार आपलं यूट्यूब चॅनल. तर त्याच्यामुळे ना जास्त करून जेवढं कॉपीराईट नाही आला ना तेवढं चांगलं असतो. आणि ते ॲक्सेप्ट नाही करत पुढे. त्याच्यामुळे आपल्याला सांभाळून एवढं व्हिडिओ काढायला लागतं. आणि असं काय पण सॉन्ग वगैरे काय असलं ना तर ते आपण म्यूट करूनच सगळं करू शकतात. तर तसं मी म्यूट करून टाकले सगळं आणि ऑडिओज देते. आणि जास्त करून तर मी असंच करते, ऑडिओ नाही तर तोंडातून बोलूनच हे करते. असं टी व्हीचा आवाज वगैरे झाला तर आत्तापर्यंत नाही झाला आहे कुठलाही व्हिडिओला, पण आता आज झाला होता ह्या व्हिडिओला. त्याच्यामुळे लेट येते व्हिडिओ माझा. आता 9 वाजता की 9:30ला घालणार माहिती नाही मला. आता मी आता डाउनलोड व्हायला त्याला अपलोड व्हायला पण पूर्ण त्याला 1 तास लागते. का म्हणजे वायफाय थोडा स्लो चालते माझा, काय माहिती कशाला. तर त्याच्यामुळे थोडा उशीरच येणार. आणि जे पण बघतात व्हिडिओ त्यांना धन्यवाद बोलणार आहे. आणि सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की फॉलो करा प्लीज. आणि कमेंट नक्की करा, तुम्हाला जर बरं वाटत असेल माझा व्हिडिओ तर नक्की कमेंट करा. आणि सगळं मी ना झाडून घेतली होती इथून. आणि सगळं म्हणजे एक घर एक दिवस लागला मला. 2 वाजेपर्यंत माझं काम झालं. 10 वाजता काम घेतली हातात, 2 वाजेपर्यंत झाला. एवढंच काम फक्त एवढूसच घर. पण डस्ट पण लई होता ना, लई पूर्ण दिवाळ पूर्ण झाडली वगैरे सगळं केली. सगळे पेपर वगैरे सगळं लावली, कपडे आवरली, नंतर आंघोळ, नंतर मशीनमध्ये कपडे लावली, नंतर त्याला सुकत घातली. लई कामं होते. 2 दिवस झाले आता असंच होते त्याच्यामुळे. आणि काही नाही, चालते काम तर असंच असतोच. घरी राहिले पण तेवढं नाही करणार तर काय करणार आहे आपण, तर करायला लागणार. आणि इथे पूर्ण व्हिडिओ हे करत होती. आणि मी ना ते मिरर दाखवत होती तुम्हाला. ते मिरर एवढं बेस्ट मिरर आहे ना, खरोखर बोलते लय चांगलं आहे. मला खाली 150 रुपयाला भेटला होता त्याने. इथे ना आमच्याकडे हैदराबादमध्ये ना इथे गुट्टा करून एक प्लेस आहे, तिथे मार्केट वगैरे बसतात. तर तिथूनच आणली होती मी. लास्ट श्रावणमध्ये आणली होती. पण लय भारी आहे मिरर, मस्त आहे. लांबसर आहे, आपल्यापुरती बरोबर आहे. का म्हणजे काही अलमारीमध्ये पण मिरर असतं ना, तर ते अलमारीच नाही तर मिरर कुठून राहणार आपला. तेवढं बस झालं आहे, तेवढं लय भारी असतो आहे आम्हाला. साडी वगैरे पण घालते ना मी, तर ते मिररचे समोरच हे करून घालते, म्हणजे परफेक्ट दिसते वगैरे. मस्त उंचीपर्यंत आहे ते मिरर, चांगलं आहे. आणि इथे ना मी ट्रिक दाखवत होती तुम्हाला, म्हणजे तुमचं ना पेपर हलणार नाही. कसं माहिती आहे का, हे ना असं ते जे भेटते ना फुगे चिपकवायचे बड्डेचा, ते टेपच असतात ना, ते काय बोलतात त्याला, प्लास्टर बोलतात त्याला. इथे आपलं कुठे पण प्लास्टरच बोलत असेल. तर ते दोन्ही साईडने चिपकवायचं येतं तर ते दोन्ही साईडचं मी ना चिपकवत होती त्याला. आणि लय भारी चिपकतात आणि पेपर सरकतच नाही. तुम्ही किती कपडे घाला, काढा, काय करा, तर सगळीकडे ना मी तसंच करत होती. ते बघा, छोटे छोटे कापून तसं चिपकवले ना पेपरला, आणि खाली पण चिपकते, वरती पण चिपकते. म्हणजे आपण कपडे काढले तर ते पेपर आपले संगती बाहेर नाही येणार, ते मस्त मजबूत तिथेच राहणार. आपण काढणार तेव्हाच निघणार ते तसं. तर ते लय भारी आहे माझ्यासाठी. आणि मी दरवेळीच असंच करत असते. ते पेपर वेस्ट होत नाही माझे, तर 3-4 महिने जात आहे आरामशी माझा. नंतर मीच काढून टाकते पेपरला. डस्ट वगैरे जास्त झालं त्याच्यावर तर मी काढून टाकते. आणि मी काढते, साफसफाई केल्यावर काढायला लागतं आणि दुसरा पेपर घालते, असं करते. नाहीतर असंच ठेवायला बरं वाटत नाही. आणि हे सगळं कपडे आवरत होती आणि सगळीकडे पेपर लावत होती. आणि लावली मी सगळीकडे पेपर लावली, चांगला केलं. आणि पेपर राहणं लय गरजेचं असतो घरात. आणि तसं पण मी घेऊन येते आणि मी ठेवते. 1-2 किलो घेऊन आली ना तर पूर्ण 6 महिने 7 महिने तर जाते मला.
2 किलो बस होते पेपर, असं एवढं पेपर थोडी लागते कधी कधी पेपर. हा म्हणजे पोरांची नजर वगैरे काढायला ते काढतात ना, असं आगीचा नजर, ते काय बोलतात मला रेज बोलतात, ते काढायला लागते माझ्या पोरांना. कधी कधी ते काढतात आम्ही, तर कधी मला चपाती भाकरीला लागते टोपलीमध्ये, तर कधी काय तर लागते पेपर. तर म्हणून 1-2 किलो आणून ठेवले तर आपल्याला बरं असतो. तर मी ठेवते असं की असं रद्दी बुकमध्ये गेले तर तिथं त्यांच्याकडून भेटते, तर जवळच आहे, तर मी घेऊन येते त्यांच्याकडून. आणि ते ना कपडे सगळं ठेवत होती आणि मी काहीतरी बोलत होती, मलाच नाही माहिती. मला ना पेपरमध्ये ना पैसे भेटले ह्याच्यामध्ये. मी कुठे पण ठेवून टाकते, आठवणच नसते नंतर पैसे आहे म्हणून. तुला कसं ही बघ पैसे बघितले तर बघा, हे आहे पोरं, आजकालचे पोरं एवढं चालू आहे ना, काय बोलायचं याला. अलमारी नाही तर काय पर्याय नाही, असंच ठेवायला लागतं आम्हाला. आणि माझे आहे तिकडे वरती, मी जास्त काढत नाही, ड्रेस वगैरे घालायचा असतो ना माझ्याकडे, तेवढं ड्रेस आहे, तुम्हाला दिसते तेवढंच आहे, जास्त ड्रेस नाहीये, तेवढंच आहे. आपल्या कशाला हे करायचं, मोठेपणा कशाला करायचं, जेवढं आहे तेवढंच बोललेलं खरं आहे. आपलं मन साधा तर सगळं चांगलं होते, असं काही नाहीये. सगळं मोठं दाखवून मला काय हे भेटणार नाही, जे आहे ते मी सांगते आपलं बस. ही बघा चॉक खाते इथे बसून. दीदीचे फ्राक इथेच ठेवते, तिथे जागा नाही ठेवायला, त्याच्यामुळे इथेच ठेवते त्याचे फ्राक वगैरे, 4-5 आहे. मला वाटतं मार खायचे ना तुला, मार खायचे ना. हे उशीचे कवर आहे, उशीचे टॉवेल, हे ट्रॅव्हल साठी टॉवेल ठेवले, म्हणजे कुठे बाहेर गेले तर घेऊन जायला एकच टॉवेल घेऊन जाते. आणि घरी राहिल्यावर आपलं टॉवेल आहे, त्याचे 4 माणसाचे 4 टॉवेल आहे. हे आहे गोलूचा हँकी, टिफिन लंच बॉक्स मध्ये द्यायला लागतं मला, ते आहे. आमचा टावेल, घरचा टावेल, 4 माणसाचे 4 टावेल, आणि त्यांचे 2 आहेत, एक सारखेच, एक धुवायला काढले. मी त्याला धुणार नाही, आता रिटायरमेंट करणार आहे त्याला फाडून टाकणार आहे, आता नाही यूज करणार. लय वर्ष झालं, किती 7 वर्ष झालं हे टावेलला. माझं लग्न झालं होतं तेव्हा घेतली होती मी, हे 2 अशाच सेम घेतली होती, पण चांगले चालले. आता लय खराब झाले, त्याच्यामुळे आता त्यांना रिटायरमेंट करणार आहे. हे धुवायला काढणार. हे माझा गोलू झाला होता ना, गोलू तेव्हा ना मला ना मुंबईमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल मधून भेटला होता मला. आणि माझी नंदानी पण, माझी मोठी ननद आहे ना, त्यांनी पण आणले होते. ती म्हणजे नर्सरीची टीचर आहे ना, टीचर ती तिथे अंबरनाथला राहते ती, आणि त्यांनी मला, ती टीचर आहे तिकडची, तर त्यांनी मला आणून दिले होते. तर त्याच्यामधला मला हे एक लय आवडला होता, जे डोक्याला हे करतात ना, आणि मला पण भेटला होता, पण मला ना दुसरा कलर भेटला होता, तर मला आवडला नाही, मी तिथेच मुंबईमध्ये सोडून आली.
मला हे एक लय आवडला होता, हे अजूनही लय मस्त आहे आणि कलर पण लय छान आहे, त्याच्यामुळे मी माझ्याकडेच ठेवले. आणि माझा गोलू आता 4 वर्षाचा झाला, 4 वर्षाचा हाय तो आता चालते. माझी पोरगी पण मोठी झाली ह्याच्यामध्ये है ना. सांभाळून ठेवल्यावर काय होत नाही. आतापर्यंत माझ्या गोलूचा बाहुटा आहे माझ्याकडे, म्हणजे ते बाहुटा करतात ना ते सगळं आहे. आता काय काय वस्तू फेकून दिली मी, काय काय आहे माझ्याकडे तर ते सांभाळून ठेवले, म्हणजे पोरांना पुढे आठवत राहील मोठे झाल्यावर. आता जर मोठे होतातच. झालं माझं काम. ह्याचा अजूनही उरला, मला वाटलं पुरणार नाही पण उरला अजून. सगळं झाडून घेते आणि भेटते तुम्हाला. पप्पानी केले ना असं, कामच नाही पप्पाला काय. हे बघा टोपीचा कसा हालत करून थंडीमध्ये लय कामात येतात ना लहान मोजून मोजून. ते बाहेर ठेव, बाहेर चॉक दे, एक ठेव बाहेरची बाबूचं. कचरा निघाला, तुम्हाला कचरा दाखवले. पप्पाला घालायचा होता म्हणजे. हे बघा कचरा, हे पोरांचा ठेवलीये मी ह्याच्यातच. स्टूल आहे ह्याच्यात घालून ठेवले खेळणे. कचरा बघा कचरा, हे बाहेर ठेव ना चौका, बाहेर ठेव. हे सगळं झाडू मारून घेते आणि कचरा बघा एवढं कचरा आहे. कचरा लई निघालाय. आता बाहेर झाडू मारून घेते. इथून मारले, इथून मारले.
उद्या सगळं काढणार आहे, ते वरचा काढणार आहे, उद्या काढेल, आज नाही काढणार. ते वरचा काढून झाडते आणि पूर्ण घर झाडायचे. हे बाहेरचं आहे आणि फ्रीज साफ करायचे, ही एक राहिली आणि डबे वगैरे राहिला. म्हणजे हळूहळू 2-3 दिवस करेल. 24 तारीखपर्यंत पूर्ण करून टाकेल. थोडा दिवस नाही घेऊन जाणार का, म्हणजे गणपतीची तयारी करायची मला. गणपतीचा थोडाफार डेकोरेशन करणार आहे आम्ही. म्हणजे डेकोरेशन नाही, असं पेपर वगैरे लावणार आहे, ते तुम्हाला दाखवणारच मी नंतरला. तर हे पूर्ण आवरायचे. तर आता नाही, उद्या आवरेल. आता हे घराचं झालंय, ह्या घराचं पूर्ण झालंय. फक्त गोधड्या राहील तर ते मी 25 तारीखला धुणार आहे. आता मी सगळं गोधड्या 25ला धुणार. तर हळूहळू करते, तुम्हाला पण दाखवते, मी पण करते. चला, बरं वाटलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओ, कसं वाटते तुम्हाला बघायला ते पण मला सांगा. आणि चला बाय. असंच बघत राहा कंटिन्यू. आणि इथेच एंड करते ह्या व्हिडिओचा. चला बाय.